सकाळचा मोसम तर लयच भारी होता रे भाऊ. म्हणजे तेवढ्यात शाकाल गेला मागळे. शाकाल म्हटलं डबा गिबा झालाय म्हणजे डबा तर गिकनच आलाय रे भाऊ. म्हटलं हे बाटली दिसते ना, बाटली गिटली भरियान आपण तोडलो गाडीला टाइम आहे म्हटलं बाहेर जाऊ. शाकाल तर गैरा साशाला लागला रे भाऊ मनातला मना. काय बी सांगत राहतो म्हणे. तेवढ्यात काय मग बाहेरून गिरून आले भाऊ, आपला डबा गिबा घेतला मस्त पैगन चाल म्हटलं भाऊ. रुमाल धोई टाकला आपल्याला लव सकाळी म्हटलं डबे गिबे दाखवाय लवकर पुढे ये. शाकाल तर म्हणे आपली का पायदळ दिंडी म्हटलं हा पायदळ दिंडी लालपरीले घरी ठेवले म्हणजे आपल्याला जाणार किनो भर डब्बा जाय चितोड्याले पायदळ चालले रे बुवा. मग चितोड्यान रस्त्याने तेवढ्यात दाखवली पिवशीन. मग शाकालने म्हटलं दाखव आपले 2 खणी डबे. शाकालने तर 2 डबे दाखवू दिले भाऊ तेवढ्या. आपण तर तडलो गावाजवळ चालत होते म्हणजे गाडीचा फोन चालू होता. म्हटलं चाल भाऊ धड धड. गाडी गैरात जोरात निघली आपली पटक्या. तेवढ्यात काय भाऊ चितोड्याला गाडीत बसले मस्त पैकी राजू भाऊ. शाकालनं मग आता एक सेनकरी घेतला हे मागे जपेल होते रे भाऊ. तेवढ्यात काय आपला काटा ऐकला म्हणजे बोकरचा काटा होता आणि दुकानाने दाकाने म्हटलं आणि पुड्या गिड्या घेस आणि कशावर आता काटा गिट्टा चालला भाऊ. डायरेक्ट मयात आलं रे भाऊ. आम्हाला लोक गाडी तर काय केक खात होता भाऊ मस्तनपैकी. माल गेल कसा आहे म्हणजे मया गी आता चांगला आहे रे भाऊ. म्हटलं आणि जेवण गिवण करा मस्तनपैकी डायरेक्ट लागू आपण कामाले. जेवण गिवण झालं भाऊ बदलली मग आपली वर्दीनं बागात तर शाकांना मी तर मस्तनपैकी गेला. माल तर गैरा खतरनाक आहे म्हटलं. चुंबई गिंबई कर म्हटलं पटक्या. चुंबया गिंबया झाल्या भाऊ. तेवढ्यात आपल्याला पत्तीवाले दिसले. म्हटलं पत्तीचे वजगीचे नेते पडतील. पत्ती किती काटाडी पत्ती काटणी सुरू व्हाय जायला होत. तेवढ्यात कटर भाऊ दिसला. म्हटलं कटर भाऊ गाडी गिडी बराई नाही म्हणे. बराई जाईन गाडी लागली रे भाऊ आपली पत्ती किती गाडीला चालले रे भाऊ. मग जाडायला रमजान भाऊ तर बऱ्याच दिवसातून येल होता रे भाऊ आपल्याकडे गाडीवरून. अडीच चालले मग अडीच माल तर काही होता नाही भाऊ जास्त मोठा मोठा म्हणजे 14-15च्या रातचा माया होता. निसता बागात निसता गारा गारा वय जायला होता रे भाऊ. पा मग माल कसा खतरनाक म्हणे पडला सगळ्या दूरच. पुढे येता येता आपल्याला राजभाऊ दिसला उसलणार. म्हटलं दिलीप पठाण भाऊ उचलतोय का काय म्हणे. मी झाड वाहतोय. राजू भाऊ उचलतोय झाड. तेवढ्यात काय रे भाऊ मग घेतलं मग दिलीप भाऊन जाडी एक न दुसरं राजू भाऊन ठेवलं मस्तन पैकी रे भाऊ. तेवढ्यात काय आपल्या एका गाडीचा बत्ता वय झाला होता. मग आडी काय रे भाऊ ब्रेक लाग गेला ना मस्त बत्ता गित्ता बरा आला भाऊ. तेवढ्यात उचलाले झाड चालले रे भाऊ. म्हटलं आपा बागात बाहेर खेप गिकन गेले भाऊ. पाणी असं सुरू झालं दर ठोकणे मजूर उभे राही गेले रे भाऊ. म्हटलं काय रे भाऊ पाणी येतं गैरा थोडं चाला रे म्हटलं भाऊ. शाकाल तर एकान जायकन बसशी गेला रे भाऊ. तिकडे दिल्ली बतडलोक हात पाय धुत होता म्हणजे गाडी भराय जायला होती. हम्माल लोकायला विचारलं म्हटलं झाडं गिड्या लागतील का म्हणे. काही झाडं झुडं काही लागणार नाही. धोया म्हणे हात पाय तोडलो की इकडे गेला भाऊ मस्तनपैकी. आडला एक सीन करी घेतला. राजू भाऊ न दिलीप भाऊ म्हणे गावात जायचा प्लॅन आहे म्हणे. काटा कित्याक दूर म्हटलं काटा तर गैराच दूर आहे जा म्हटलं मग पायदळ. असेच ब्लॉग पाहण्याकरता या आयडीला फॉलो करा.